आपल्याकडे आज मारुती स्विफ्ट डिझेल गाडी कस्टमर घेऊन आलेला आहे. कस्टमरची कंप्लेंट आहे की गाडीचा ब्लॅक स्मोक मारत आहे. तर आपण त्या कारणासाठी बघितलं तर ब्लॅक स्मोक मारण्याची कारणं बरीचशी असतात, पण रुटीन सर्व्हिसमध्ये 40,000 किलोमीटरच्या वेळेला EGR इंटरकूलर हे आपण काढलेलं आहे. हे साफ करणं वेळीच, कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं हे पूर्ण असं काजळी येत असत. हे काजळी पूर्ण क्लीन करून घेतली पाहिजे. हे मॅनिफोल्ड जनरली बघितलं तर लोक मशीनवरती कार्बन क्लीन वगैरे करण्याचा प्रयत्न करतात, पण हे जे मॅन्युअल जितकं आपण काढू आणि जसं ज्या पद्धतीनं त्या गाडीवरती परफॉर्मन्सला फरक पडणार आहे तसा शक्यतो मशीनच्या याने कमी पडतो फार, म्हणजे पर्सेंटेज मध्ये, आणि याच्यामुळं गाडीच्या पिकअपला आणि मायलेजला सुद्धा चांगला फरक पडतो. आपलं आता हे इंटेक मॅनिफोल्ड आहे. हे बघा, कार्बन पूर्ण काढलेला आहे. आपण मॅन्युअल काढल्यानंतर पूर्ण स्वच्छ होते. हा EGR वॉल आहे. हा कार्बनने स्टक होत असतो, गाडी रेस केल्यानंतर दूर वगैरे मारते. हा कोबरा आहे गाडीचा. ओके, आता आपण त्याचं सगळं काम केलेलं आहे. EGR इंटरकूलर, आणखीन सेन्सर. तर आता गाडी चालू आहे. साधारणपणे 2000 ते 2500 RPM ला गाडी जर आणखीन ब्लॅक स्मोक टाकत होती, तर आता तुम्ही RPM बघा, जरा RPM वाढवा आणि गेट सेट ठेवा. नॉर्मल सेवा 2500 RPM ला 3 ला आहे. हा, तर आपण आता इथं पाठीमाग बघू शकतोय, सायलेन्सरच्या इकडे काळा स्मोक पूर्ण बंद झालेला आहे. स्मोक सायलेन्सर दाखवा पाठीमागा.